ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सांगली जिल्हा परिषद निवडणूक व्हीपवरून अजित पवार गटात अंतर्गत वाद, जयंत पाटलांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष। सांगली जिल्हा परिषदेच्या आगामी अध्यक्षपदाच्या निवडीचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला असून यामुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे। सत्तेची प्रमुख सूत्रे हाती असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात मात्र एका वेगळ्याच राजकीय नाट्याला सुरुवात झाली आहे। जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या व्हीपच्या पत्रावरून पक्षात उघडधोपडी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी या व्हीप बजावण्याचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार स्वतःकडेच राखून ठेवल्यामुळे पक्षात अंतर्गत अव्यवस्था व खळबळ निर्माण झाली होती। या निर्णयावरून उमटलेले पडसाद पाहता पक्षातील नेत्यांमध्ये तातडीने सविस्तर चर्चा पार पडली। या सामंजस्याच्या चर्चेअंती व्हीपच्या अधिकारासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले मूळ पत्र बदलून सुधारित पत्र देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। एकीकडे सत्तेसाठी आणि पक्षांतर्गत अधिकारांसाठी अजित पवार गटात सुरू असलेली ही रस्सीखेच राजकीय वर्तुळात कळीचा मुद्दा ठरली आहे, तर दुसरीकडे या संपूर्ण राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आता नेमकी कोणती राजकीय खेळी करणार आणि त्यांची यापुढील भूमिका काय असणार याकडे सांगली जिल्ह्यातील सर्व राजकीय जाणकारांचे आणि जनतेचे लक्ष लागून राहिले आहे।